काही वेळेला पेशंट्स आपल्याकडे थायरॉइड ग्रंथीला एखादी गाठ किंवा थायरॉइड ग्रंथीला एक सूज आली आहे असं सांगतात. सो त्याबद्दल काय केलं पाहिजे? थायरॉइड ग्रंथीची सूज किंवा गाठ जर असली तर पहिल्यांदा थायरॉइड फंक्शन टेस्ट म्हणजे रक्तात थायरॉइड हॉर्मोनची किती मात्रा आहे याची तपासणी करणं गरजेचं आहे. याप्रमाणे जर थायरोटॉक्सिकोसिस म्हणजे हॉर्मोनचे लेवल वाढलेले असतील तर त्यासाठी थायरॉइड अपटेक स्कॅन करून त्याप्रमाणे पुढची आपली वाटचाल होते. पण ज्यांचे थायरॉइड हॉर्मोन लेवल्स नॉर्मल आहेत किंवा कमी आहेत, हायपोथायरॉइडिझम आहे, त्यांच्यामध्ये मात्र गळ्याची सोनोग्राफी करून ती खरोखर गाठ किती मोठी आहे आणि त्याचं वर्णन कसं आहे की कॅन्सरसारखा वाटतंय का नाही याप्रमाणे आपण ठरवू शकतो की पुढे सुईनी तुकडा काढून म्हणजे FNACची तपासणी करणं गरजेचं आहे का नाही. जर सुईनी तपासणी करणं गरजेचं असलं तर मात्र तो बायोप्सीचा रिपोर्ट म्हणजे FNACचा रिपोर्ट आणि सोनोग्राफीचा रिपोर्ट हे दोन्ही एकत्र पाहून आपण एक अंदाज बांधू शकतो की कॅन्सर असण्याची किती शक्यता आहे आणि त्याप्रमाणे पुढे आपण काय करावं, म्हणजे सर्जरी करावी का दर 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्षाला फक्त सोनोग्राफी करून पाहावं.